भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ ही वाक्यच किती बळ देऊन जातात ना. अशा या श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी खरंच खूप ग्रेट होते. मी स्वामींना मानण्याचं कारण म्हणजे त्यांचे विचार इतके चांगले होते. चला त्या रिलेटेड मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. पुराणिक बुवा हे नावाजलेले एक प्रबोधनकार होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता. आपले ज्ञान अफाट आहे आणि याची स्वामींना प्रचिती यावी अशी त्यांची इच्छा होती. स्वामी स्वतःहून त्यांना आमच्यासमोर कीर्तन करा असे निमंत्रण देतात. पुराणिक बुवा कीर्तन सुरू करतात. ते सांगत असतात, मानवी जीवनात 4 पुरुषार्थ असतात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यात मोक्षाचे महत्त्व फार असते, कारण मोक्षच आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते. निपुत्रिकाला गती मिळत नाही असे सांगत असताना एकाएक स्वामी एकदम संतापून भडकतात. बंद कर तुझी वटवट, असे असत्य वचन सांगून तू लोकांची दिशाभूल करत आहेस. नारद, शुकाचार्य, भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते. त्यांना काही उच्च गती मिळाली नाही. तुझ्या कीर्तनाने लोक पुत्रप्राप्तीलाच आपले ध्येय समजतील. ज्यांचं वर्तनच वाईट आहे पण अनेक पुत्र आहेत, त्याला काय गती मिळणार? मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी ईश्वर भक्ती करणाऱ्यांना, सदाचरण आचरणाऱ्यांना आणि परोपकार करणाऱ्यांना. आमची चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलावलं.